चलो स्टूडेंट, आज हम स्टैंडर्ड 7th का मराठी सब्जेक्ट का लेसन नंबर 2 देखते हैं, जिसका नाम है श्यामचे बंधु प्रेम। इसका हम लोग एक्सरसाइज देखते हैं। श्यामचे बंधु प्रेम सेकंड लेसन है, जिसको लिखा है साने गुरुजी ने। इसकी एक्सरसाइज क्वेश्चन 1 दिया है, श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी। तो ठंडी में उनको क्या क्या नहीं मिलता है? मफलर, जैकेट, गरम कोट। नेक्स्ट है, पृथ्वीच्या पोटातून फळा फुलांचे येणारे। तो क्या क्या आता है पृथ्वी में से? देखो, रंग, गंध, स्वाद। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, हट धरून बसलेला, चौकटी पूर्ण करना है। कौन है? कौन बैठा है? लहान भाऊ। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, याचे बंड माजले नव्हते, कपड्यांचे। थंडीच्या दिवसात याची चौघडी गळ्यात बांधायची। कौन सा आएगा? धोतराची। लेखक शिकायला गेलेले गाव, दापोली। पृथ्वीला दिलेले विशेषण, गंधवती। नेक्स्ट क्वेश्चन देखो, श्यामने आणलेला नवीन कोट बंधून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न। इसका आंसर है, देखो, क्या क्या उसके मम्मी पापा के मन में आया। हा कोट कोणाचा? मोरू जोस्याला द्यायचा आहे का? कपातल्या मुक्याने पाठवलाय का? सेकंड क्वेश्चन आता है, पैसे कुठले, कोणाचे? कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? थर्ड है, कोणाच्या पैशाला हात तर नाही लावलास, उधारीने सिवून नाही ना आणलास? तो ये सारे क्वेश्चन उसके मम्मी पापा के मन में आते हैं जब वो लेखक जो है अपने छोटे भाई के लिए कोट सिला के लाते हैं। नेक्स्ट क्वेश्चन है, देखो, चुली जवळ सेकत बसलेला। तो आंसर क्या आएगा? लेखक। धाकट्या भावाचे नाव, पुरुषोत्तम। आईने लेखकाला दिलेले कोरडे धोतर। ये आंसर है इसका। नेक्स्ट क्वेश्चन हम लोग देखते हैं। पुढील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? तो उसका आंसर है, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर गंध येतो। सेकंड है, श्यामने कोणता निश्चय केला होता? तो उसका आंसर है, आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा सिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, लहान भावाला आईने कसे समजावले? तो उसका आंसर है, तुझे अण्णा दादा मोठे होतील, कमावायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट करू नको, असे आईने लहान भावाला समजावले। नेक्स्ट है, श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात? आंसर दिया है, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचे वर दापोलीला जात। नेक्स्ट क्वेश्चन है, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? आंसर है, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट सिवून घेतला होता, आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते। नेक्स्ट क्वेश्चन देखो, यहाँ पर कौन कोणाला म्हणाले? हा काही अण्णाच्या अंगाचा नाही। कौन बोलता है? धाकटा भाऊ पुरुषोत्तम। किसको बोलता है? आईला। हा मी पुरुषोत्तमासाठी सिवून आणला आहे। कौन बोलता है? श्याम। किसको बोलते हैं? आई वडिलांना। आता माझी पेन्सिल हरवणार नाही। कौन बोलता है? पुरुषोत्तम। किसको बोलते हैं? आईला। नेक्स्ट क्वेश्चन भाषा अभ्यास वॉकॅब्युलरी का है, देखो, पुढे दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा।
तो यहाँ पर आंसर देखो, थंड, गरम, थोरला, धाकटा, स्मृती, विस्मृती, सापडणे, हरवणे, जुना, नवीन, सुगंध, दुर्गंध, लक्ष्य, दुर्लक्ष। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा। क्वेश्चन है समीरा, विनीता, त्याने, निखिल, उसका क्या आएगा, त्याने। मीत, सातपुते, त्याने तिला, आएगा सातपुते। हिमालय, सुंदर, प्रश्न, भव्य, क्या आएगा, हिमालय। लिखने, आम्ही, गाणे, वाचणे, इसमें क्या आएगा, आम्ही। अब एक क्यों नहीं बैठ रहा है इसमें, उसका आंसर यहाँ दिया है, देखो, समीरा, विनीता, निखिल ही सर्वनामे आहेत, त्या गटात त्याने हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। सेकंड का दिया है, या गटात मी, त्याने, तिला ही सर्वनामे आहेत व सातपुते हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। नेक्स्ट है, या गटात सुंदर, प्रश्न, प्रसन्न, भव्य ही सर्व विशेषणे आहेत व हिमालय हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। नेक्स्ट है, या गटात लिहिणे, गाणे, वाचणे ही सर्व क्रियापदे आहेत व आम्ही हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे। नेक्स्ट क्वेश्चन है, तक्ता भरा, एकवचन, अनेकवचन, सदरा, सदरे, सुई, सुया, आठवण, आठवण, आठवणी, जाकीट, जाकीटे, गाठोडे, गाठोडी, पाऊल, पावले। नेक्स्ट क्वेश्चन हम लोग देखते हैं, तक्ता भरा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील, आई, सिप्पी, सिंपीण, शेजारी, शेजारीण। नेक्स्ट क्वेश्चन दिया, प्रत्येकी 2 समानार्थी शब्द लिहा। मेघ, ढग, जलद, पृथ्वी, धरणी, अवनी, नदी, सरिता, तटिनी, पाऊस, वर्षा, पर्जन्य। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, ध्वनी दर्शक शब्द लिहा। विजाचा कडकडाट, पाण्याचा खडखडाट, ढगाचा गडगडाट, पाखराचा किलबिलाट। इसके साथ में ये लेसन का कंप्लीट हुआ स्टूडेंट, तुम लोग नोटबुक में राइट कर लेना, और वीडियो अच्छा लगा तो लाइक, शेयर, सब्सक्राइब करना मत भूले स्टूडेंट, और अपने फ्रेंड सर्कल में बताइए ताकि उन्हें भी हेल्प हो सके।